राम राम मित्रांनो. आता बागांवरती उडद्यांचा प्रादुर्भाव जाणवतोय. तर आपण मिलीबगसाठी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 5व्या दिवशी मिलीबगसाठी काय मारायचं आहे. क्लोरो आणि प्रोफेनोफॉस हे सांगितलेलं आहे. पण ते काय प्रमाण किंवा काय तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो. तर आता आपण उडद्यावरती बोलणार आहे. तर उडद्याची ही स्टेज राहत असते. साधारणतः 6वा-7वा दिवस जमिनीच्या प्रतवारीनुसार आणि झाडाच्या स्टेजनुसार मागं-पुढं होऊ शकतं. तर त्याच्यासाठी पहिला स्प्रे स्वस्तातला स्प्रे सांगतोय. 200ला 200 मिली अल्फा मिथ्रिन घ्यायचं. त्याच्यानंतर 200ला 500 M45 घ्यायचं. हा स्प्रे टाकला तरी कंट्रोल होतं. जर तुम्हाला त्याच्यामध्ये अजून ॲड करायचं असलं तर तुम्ही नीम पण ॲड करू शकता. नीम जर घ्यायचं असलं तर नीमचं प्रमाण जे असेल 200ला 500 किंवा 200ला 150, 200 ज्या प्रमाणात नीमचं प्रमाण असेल त्या प्रमाणात नीम घेतलं तरी चालतं. त्याच्यानंतर 1 दिवस गेल्यानंतर दुसरा स्प्रे घेताना स्लेअर प्रोचा घ्यायचा. स्लेअर प्रो तुम्ही नावाने घेतलं तरी चालेल किंवा दुसऱ्या कंपनीचं घेतलं तरी चालेल. फक्त घेताना चांगल्या कंपनीचं पाहून घ्या. ते घेताना 200ला 150चं प्रमाण घ्यायचं त्याचंवालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कॉपर पण घेऊ शकता. कॉपर जर घेतलं तर तुमचावाला डबल फायदा होणार आहे. जो डाउनी वगैरे जो यायचा प्रयत्न होणार आहे तो पण येणार नाही. त्यासाठी पण काम करणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तिसरा स्प्रे घेताना कराटे 200ला 200 मिली घ्यायचं. ॲक्ट्रा 200ला 100 ग्रॅम घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एखादं साधं बुरशीनाशक घेऊन टाकायचं. याचा पण स्प्रे घेतला तर चांगल्यापैकी उडद्या कंट्रोल होत राहत असतो. यावर्षी दरवर्षासारखा उडद्याचा प्रादुर्भाव नाही आहे. त्याच्यामुळं जास्त घाबरण्याची गरज नाही. फक्त वेळेवरती स्प्रे घेत चला आणि चांगल्यापैकी कंट्रोल होऊन जाईल. बाकीचं जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगाल मित्रांनो. रामकृष्ण हरी.